नाही तर गावगाड्यामध्ये जेवढा शोषित वंचित आहे, जेवढा ओबीसी आहे, जेवढा बलू तालुका आहे, जेवढा कारुणारू आहे, जेवढा गावगाड्यामध्ये पीडित आहे, शोषित आहे, त्या माणसांच्या मनामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे तरच आपलं आरक्षण टिकेल. आपण एकत्र आलं पाहिजे तर आपल्या पुढे शिकणाऱ्या एखाद्या लेकरा बाळाला चांगल्या नोकरीवर जाता येईल. पुढे एखाद्या तुमच्या आमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या एखाद्या लेकराला असं वाटू शकेल की मला या भागाचा प्रतिनिधी व्हायचं आहे, किंवा मला नेतृत्व करायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, किंवा मला झेडपी मेंबर व्हायचं आहे, किंवा मला पंचायती मेंबर व्हायचं आहे, मला सभापती व्हायचं आहे, असं जर तुमच्या आमच्यातल्या एखाद्या मुलाला जर वाटायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला आता टिकली पाहिजे. आपण एकमेकांमध्ये भांडून चालणार नाही. एक वेळ सरपंच पद एकमेकाला द्यायची वेळ आली तरी सरपंच पद सोडा. एक वेळ पंचायती मेंबर पद छोट्या घटकाला द्यायची वेळ आली तरी 4 पावलं मागे. सभापती पद एखाद्याला द्यायची वेळ आली तरी 4 पावलं मागे. पण जिथं जिथं तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो त्या कायद्याच्या सभागृहामध्ये मात्र तुमच्या प्रश्नावर बोलणारा माणूस पाठवायला शिकलं पाहिजे. आता मी आलोय बारामतीमध्ये एवढं मोठं नेतृत्व. आता मी काही टीका करायला आलोय का? नाही. पण माझ्या माणसांना मी जागं करायला आलो की बाबा हो, आपण ज्या माणसांना पिढ्यानपिढ्या नेतं मानलं, आपण ज्या माणसांना पिढ्यानपिढ्या लाख मोलाचं मतदान दिलं, त्या माणसांनी आमचं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालंय. आज पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मुंबईमध्ये गेले आरक्षण. आता तुमचं सुद्धा उद्या ओबीसीच्या जागेवर तुमचा माणूस दिसणार नाही. तुम्ही राचाल उभा, भली मोठी माणसं त्या जागावर उभे राहणार आहे. याची तीव्रता तुम्हाला आज नाही. आमचे आदरणीय चिरंजीवरावजी भुजबळ गेल्या 4-5 वर्षापासून वारंवार सगळ्यांना समजावून सांगा, अरे एक व्हा, अरे एक व्हा, अरे एक व्हा. सवांना गर्दी करतात, पण पुन्हा निवडणुकीच्या वेळी निवडणूक एकदा लागली, आधे इधर आधे उधर आधे उधर जनता पक्षाकडे जातात. झालंय काय यामध्ये? झालंय तुमचं आमचं असं, तुमचं आमचं आज मी बघा, मी ओबीसी प्रश्नावर काम करणारा माणूस, ओबीसी आंदोलक. मी आरक्षणवाद्याच्या पाठीशी आरक्षण टिकलं पाहिजे. जे बाबासाहेबांनी काहीतरी विचार करून इथल्या शोषित वंचिताला सुद्धा निर्णय प्रक्रियेत घेतले, हे टिकलं पाहिजे म्हणून आंदोलन करणारा कार्यकर्ता. आणि मग हे जर आंदोलन करणारा कार्यकर्ता असेल, जर हे रिझर्वेशन केलं तर तुमचं आमचं तुम्हाला आम्हाला नेहमी हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागायचीच वेळ आहे. आम्हाला कोण तिकीट देईल का? आम्हाला कोण स्कॉलरशिप देईल का? आम्हाला कोण वसतिगृह देईल का? आमच्या लेकरा बाळाला नोकरी लागेल का? आमच्या लेकरा बाळाला इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन भेटेल का? आम्हाला पंचायती मेंबर होता येईल का? आम्हाला सरपंच होता येईल का? आरक्षण पडलं तरच. आणि आरक्षण नाही पडलं तर तुमचा विषय गोल. पण आता आरक्षण पडून सुद्धा आत्ताच्या मी 3च नावं सांगितली, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड आणि पुणे. तिथं आता तुमची माणसं कालबाह्य झालेली. माझी हात जोडून कळकळीची विनंती, मला कुणाच्याही विरोधामध्ये बोलायचं नाही, मला कुणावरही टीका करायची नाही. पण आम्ही माणूस म्हणून आहोत, आम्हाला सुद्धा निर्णय प्रक्रियेत घ्या हे सांगायला मी तुमच्या या वडगाव निंबाळकर गावामध्ये आलो. वडगाव निंबाळकर गाव हे एकदम सजग आहे, एकदम जागृत आहे. एका वडगाव निंबाळकर मधल्या 100 माणसांनी जर मनावर घेतलं तर आजूबाजूच्या 10 गावावरती या वडगाव निंबाळकर गावच्या पंचकृषीमध्ये जेवढ्या वाड्या आहेत, जेवढ्या वस्त्या आहेत, जेवढी गाव आहेत, या वडगाव निंबाळकर या बाजारपेठेमध्ये बाजाराच्या निमित्तानं, इतर निमित्तानं जी लोक या गावातल्या लोकांशी संपर्क करतात, त्या लोकांना ही गोष्ट तुम्ही समजावून सांगावी. हे सांगायला मी पण एक साधा मेंढपाळाचा मुलगा आहे, साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण जर हे आपण नाही बोलणार कोण? प्रत्येकानं जर घाबरायचं ठरवलं, प्रत्येक जण आपण जर मर्जी सांभाळत बसलो, त्याला काय वाटेल, ह्याला काय वाटेल, ह्याला काय वाटेल, त्यांना काय वाटायचं ते वाटू दे, पण तुमचं जाजाम इथलं उचललं जात आहे. तुमचं घर मुळासकट, तुम्हाला जो काय हक्क अधिकार महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागानं मानवता, बंधुता, हर एक माणसाला माणूस म्हणून त्यांनी उभं केलं, हर एक माणसाला निर्णय प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी रिझर्वेशन दिलं, हर एक माणसाला या लोकशाहीमधला एक समर्थ नागरिक म्हणून बनवण्याचा प्रयत्न ज्या संविधानाच्या माध्यमातून झालाय ते आज रोजी धोक्यात आहे. हे मी सांगायला या तुमच्या वडगाव निंबाळकरमध्ये थोडा वेळ थांबून समजावून सांगतो. आपल्या माणसाला मतदान करा, आपली भाषा बोलणाऱ्या माणसाला मतदान करा. ज्या माणसांनी आपल्या प्रश्नावरती विधानसभेत बोलली नाही,
जी माणसं आपल्या प्रश्नावरती लोकसभेत बोलले नाही, जी माणसं आपली लाख मोलाचं मतदान विधानसभेला लोकसभेला घेऊन गेली, ती माणसं ओबीसीचं आरक्षण म्हणजे डायरेक्ट बोलतो 2 सप्टेंबरचा GR निघाला आपल्या आरक्षणाच्या विरोधामधला, या GRच्या विरोधामध्ये बोलली नाहीत, त्या माणसाला तुम्ही जाब विचारणार नाही. आणि जर जाब तुम्ही विचारणार नसाल तर तुम्ही तुमचे हक्क अधिकार विसरून जायचं. रोखोक बोलतोय, परखड बोलतोय, मी महाराष्ट्रात बोलतोय, मी चॅनल्सवरती बोलतोय, मोठमोठ्या सभांमध्ये बोलतोय. माझ्या वडगाव निंबाळकर मधल्या सगळ्या 18 पगड जातीची माणसं इथं आली असतील आणि एवढी संधी जर मला उपलब्ध झाली असेल तर मी कसं बोलायचं तुम्ही. त्यामुळे माझी बुजुर्ग माणसं आहेत, जुनी माणसं आहेत, तुम्ही सहन करण्याची तुमची कॅपॅसिटी आहे, पण पुढच्या लेकरा बाळांनी काय करायचं. त्यामुळं कुणाची भीडभाड न ठेवता काही वास्तव परिस्थितीने आता किती बघा, तुम्ही बुजुर्ग आहात, शहाण्या असं शब्दाचा माल, शब्द समजले तुम्हाला मला काय बोलायचं. त्यामुळं गावगाड्यातलं इकडे सुरुवात होती ना, सुरुवात कुठनं होती, थेंबे थेंबे तळेसाची. मी आज त्या मुडाळे गावामध्ये गेलो, मुडाळे गावामध्ये इकडे पालीची यात्रा आहे, तिकडे गाड्याच्या गाड्या भरून गेले, तरी सुद्धा माणसं जमा झाली. दुपारची वेळ असताना माणसं जमा झाली. सर काय करायचं सांगा. आम्ही बारामतीमध्ये असा काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला होता. तिथं आम्ही किती 5-6 उमेदवार निवडून आणले. एखाद दुसरे जाऊ द्या प्रस्थापित असतील, मोठे असतील, पण 3-4 माणसं तरी एकदम चळवळीमधले एकदम कार्यकर्त्या माणसांना आम्ही निवडून आणायचं. प्रत्येक जण जर भीड सांभाळत बसला तर तुमचं आमचं काही खरं नाही. तुम्हाला आम्हाला बजेट असो, बँकेचं कर्ज असो, किंवा तिकीट असो, किंवा नोकरी असो, किंवा काही असो, तुम्ही आम्ही कष्ट करायचं. गावगाड्यामध्ये दुय्यम नागरिक, दुय्यम स्थानावर काम करायचं, तिय्यम स्थानावर काम करायचं. रोज आपण कशासाठी जन्माला आलोय, पोटासाठी जन्माला. आणि इथं आता काय बोलायची गरज नाही. तुम्ही आम्ही रात्रंदिवस काय करायचा, व्यवसाय करायचा, नोकरी करायची, दुकान सांभाळायचं, ह्याच्या पलीकडे काय नाही. गावाच्या पलीकडे तालुका असतो, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा असतो, जिल्ह्याच्या पलीकडे राजधानी मुंबई असते, मुंबईच्या पलीकडे दिल्ली असते. आपल्या घरावर स्लॅब आला पत्र निघून, किंवा हातामध्ये 2 व्हीलरची 4 व्हीलर झाली म्हणजे झालं का. 4 चांगले कपडे घालायला मिळाले, माझं आता चांगलं चाललंय, हे काय लावलंस तू आता मागं, असं नाहीये. मान, सन्मान, इज्जत, अधिकार, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी एकमेकाच्या हातात हात घातला पाहिजे, एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे, एकमेकाला विश्वास दिला पाहिजे. आणि बातम्या बघत असताना जरा आपल्या माणसांच्या काय बातम्या, काय म्हणणं आहे त्यांचं, भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे, किंवा अमुक माणसाचं काय म्हणणं आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे. हे का सांगतोय वडगाव निंबाळकर मध्ये, मी जबाबदारीनं सांगतो. कारण तुम्ही आम्ही जर आता शांत बसण्याची भूमिका घेतली तर 1994ला मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण तुम्हाला दिलंय. आता कुठंतरी तुमचा पंचायती मेंबर होतोय, एखादा सरपंच होतोय, एखादा जिल्हा परिषद सदस्य होतोय, एखादा नगरसेवक होत होता. नगरसेवक व्हायची आता प्रक्रिया बंद झाली. पुण्यामधल्या पाहुण्या रावळ्यांना तुमच्या फोन करून विचारा, भाजपनं, घड्याळवाल्यांनी किंवा अजून कुठल्या मेन पक्षांनी कुठल्या बलुत्याला तिकीट दिलं का ते विचारा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमदार खासदार तुमचा होत नव्हता सोडून द्या, पण आता तुमचा पंचायती मेंबर झेडपी सरपंच सुद्धा होणार नाही. हे मी एवढं परखड तुमच्या समोर, या रोडवर, या पब्लिक समोर तुमच्या समोर व्यक्त करतोय. रात्रंदिवस आम्ही जीव हातामध्ये घेतलाय. रोज आम्हाला ट्रोल केलं जातं, गाड्या फोडल्या जातात, अडवल्या जातात. कारण काय, आम्ही कुणाला काय हाणमार करायला गेलो का, आम्ही दहशतवाद करायला गेलो का, कुणाचा बांध रेटायला गेलोय. आम्ही हक्क अधिकाराबद्दल बोलतोय. या महाराष्ट्रामध्ये 100 पैकी 60% लोकसंख्या असलेल्या गावगाड्यातल्या ओबीसी बद्दल बोलतोय. महात्मा ज्योतिराव फुलेंवरती पण हल्ला करायचा प्रयत्न झाला. बाबासाहेबांनी तर अख्खा देश उभा केलाय. त्यांना कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल, आणि त्यांनी जर हा विचार केला नसता तर तुम्ही आम्ही एवढी चांगली कपडे घालून चांगल्या व्यवस्थित असं बसू शकलो असतो का. ही आत्ताची माणसं, जर देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जर यांच्या हातात सत्ता असती ना, त्यांनी तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार सुद्धा दिला नसता. खूप जबाबदारीनं बोलतोय. फुले, शाहू, आंबेडकर धोरणी माणसं होती, महामानव माणसं होती, प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं होती. डोंगराच्या कुशीला असलेल्या एखाद्या बेरड रामुशापासून ते गाव कुसातल्या प्रत्येक हर एक माणसाला, कुरमुड्या जोशी असो की मेढंगे जोशी असो, की गाववाड्यातला एखादा घिसाडी असो की पारडी असो की लोहार असो, प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार कोणी केला, फुले शाहू आंबेडकरांनी केला. आणि आत्ताची माणसं कुणाचा विचार करतेत, कुणाच्या हिताचं करतेत, हे काय आता मला वेगळं सांगायची इथं आवश्यकता नाही. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, वडगाव निंबाळकर आणि पंचक्रोशी
एवढ्या 100-200 जातीची लोकप्रतिनिधी असतील, 100-200 म्हणतोय मी, जबाबदारीने बोलतोय. माळी, साळी,